Hello students, welcome to online study of physics by Bhoite sir. Students, in last lecture we have studied what is scalar, what is vector and different vectors. Also we know that addition, subtraction, multiplication and division of scalar is with simple algebraic rule. Means here very simple example, 10 kg plus 5 kg is equal to 15 kg, or 3 liter plus 2 liter is equal to 5 liter. These are the simple examples of addition of scalars. That is, scalars are added, subtracted, multiplied or divided by simple arithmetic rule. आत्तापर्यंत तुम्ही जे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकीचे साधे नियम बघितलेत त्यानुसार स्केलर ते गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करता येते. बट व्हेक्टर ॲडिशन इज नॉट पॉसिबल विथ धिस सिम्पल अल्जेब्रिक रूल्स. व्हेक्टर ॲडिशनचे रूल वेगवेगळे आहेत. प्रथम सर्वात महत्त्वाचं, व्हेक्टर ॲडिशन करताना व्हेक्टर सेम फिजिकल क्वांटिटीचे असावे लागतात. म्हणजे बघा, पहिला व्हेक्टर हा फोर्स असेल तर दुसरा व्हेक्टरसुद्धा काय असावा लागतो, फोर्स. तेव्हा त्यांचा रिझल्टंट काय येतो, फोर्सच येतो. म्हणजे F1 प्लस F2 इज इक्वल टू F. द फोर्स, फर्स्ट व्हेक्टर फोर्स, सेकंड व्हेक्टर फोर्स, आन्सर इज द फोर्स. और अगेन एक बनेगा वेलोसिटी v1 प्लस वेलोसिटी v2, then resultant is the v. Means what? We can add same physical quantity, force and force, velocity and velocity. We cannot add force plus velocity. First condition is that for addition of vector, two or more vectors of same physical quantity. वेक्टर ॲडिशन करताना सर्वात महत्त्वाचा नियम काय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त असणारे व्हेक्टर हे एकाच फिजिकल क्वांटिटीचे असावेत. आता इथं कुठल्या फिजिकल क्वांटिटीचे आहेत, फोर्सचे दोन व्हेक्टर आहेत. इथं कुठल्या फिजिकल क्वांटिटीचे आहेत, वेलॉसिटीचे आहेत. आता बघा, इक्वल व्हेक्टर्स किंवा अपोजिट व्हेक्टर्स असतील तर आपल्याला त्यांचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कशी करायचे ते बघायचं आहे. आता मी तुम्हाला इथे फिगर काढून दाखवतो. व्हेक्टर ए, वेक्टर ए बी, वेक्टर स्टार्ट फ्रॉम ए अँड एंड टू पॉईंट बी. हा किती समजूया आपण, 5 मीटर आहे असं समजूया. दुसरा वेक्टर घेऊया आपण, वेक्टर बी सी. इथून स्टार्ट झाला, इथे एंड झाला. वेक्टर बी सी इज इक्वल टू 7 मीटर. आता यांचा रिझल्टंट दोन्हींचा जो येईल तो किती येईल बघा, वेक्टर ए सी इज इक्वल टू 12 मीटर. म्हणजे हे कसं आहे, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए बी प्लस मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर बी सी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए सी. ए बीची मॅग्निट्यूड किती आहे, 5. बी सीची मॅग्निट्यूड किती आहे, 7. आणि मग ए सीची मॅग्निट्यूड किती येईल, 7 अधिक 5 12. आता डायरेक्शन बघा. आता इथं बघितलं आहे, रिझल्टंट ऑफ 2 or more व्हेक्टर इज अ सिंगल व्हेक्टर अँड प्रोड्युसेस सेम इफेक्ट. म्हणजे ह्या दोन्हींची जी डायरेक्शन असते तीच कशाची असते, रिझल्टंट व्हेक्टरची असते. हे काय झाले, पॅरलल व्हेक्टर्स इन सेम डायरेक्शन. आता अपोजिट व्हेक्टर्स असतील तर बघा, आपण बघूया. आता हा आपण हे लेंथ म्हणून घेतलं, आपण डिस्प्लेसमेंट म्हणून घेतलं, आपण फोर्स म्हणून घेऊया. समजा व्हेक्टर ए बी, सपोज व्हेक्टर ए बी रिप्रेझेंट फोर्स 11 न्यूटन. व्हेक्टर बी सी रिप्रेझेंट, नाउ see the direction, vector BC represent 5 Newton.
आता यांचे रिझल्टंट काय होईल बघा. हे दोन्ही काय आहेत, अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. दिसत काय, ए बीची आणि बी सीची डायरेक्शन अपोजिट आहे. मग त्यांचा रिझल्टंट कसा येतो बघा. वेक्टर ए सी इज इक्वल टू 6 न्यूटन. इथं काय होतं आहे, मॉड्युलस ऑफ वेक्टर ए बी मायनस, आता मायनस का घेतलं कळालं, हा याचा अपोजिट आहे म्हणून. मॉड्युलस ऑफ वेक्टर, मॉड्युलस म्हणजे मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी सी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए सी. 11 न्यूटन वजा 5 न्यूटन बरोबर किती आलं, 6. कळालं का तुम्हाला. जर दोन वेक्टर इक्वल डायरेक्शन अँड पॅरलल टू ईच अदर तर त्यांची ॲडिशन कशी होते. दोन वेक्टर अँटी पॅरलल जे अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर त्यांची ॲडिशन आपण बघितलेले आहे. आता हे कशा संदर्भात झालं, दोन वेक्टर अपोजिट पॅरल इक्वल अँड पॅरलल अँड सेम डायरेक्शन, आणि इथं काय आहेत, अँटी पॅरलल आहेत. समजा आता दोन्ही वेक्टर पॅरललही नाहीत आणि अँटी पॅरलली नाहीत, म्हणजे वेक्टर ए हा असा इथे दाखवतात. समजा वेक्टर ए हा असा आहे आणि वेक्टर बी हा असा आहे, तर यांची ॲडिशन कशी होते ते आता आपण विद्यार्थ्यांनो त्या अकॉर्डिंग टू अशा प्रकारच्या वेक्टरची जे पॅरलल किंवा अँटी पॅरलल नसतात त्याची ॲडिशन आपण लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टरनुसार करतो. आणि आता आपण लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर काय आहे ते बघूया. मुलांनो, दोन व्हेक्टर्स आत्ताच आपण बघितलं, दोन व्हेक्टर्स पॅरललही नाहीत आणि अँटी पॅरललही नाहीत, तर त्यांची ॲडिशन कशी करायची बघा. आता मी हे दोन वेक्टर आहेत त्यांना जरा रिअरेंज करतो. दिस टू वेक्टर्स आर रिअरेंज्ड सच दॅट वेक्टर ए अँड वेक्टर बी आर द ॲडजेसंट साईड ऑफ द ट्रायंगल. आणि आपण इथे हा ट्रायंगल पूर्ण करणार आहोत असा. आता यांना काय म्हणायचं बघा, वेक्टर पी क्यू, वेक्टर क्यू एस. आता ह्या वेक्टर पी क्यूला काय म्हणतो, वेक्टर ए. वेक्टर क्यू एसला काय म्हणतो मी, वेक्टर बी. आणि वेक्टर पी एसला मी काय म्हणतो इथे आपण, वेक्टर सी. आता बघा, लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर काय सांगतो, वेक्टर पी क्यू प्लस वेक्टर क्यू एस इज इक्वल टू वेक्टर पी एस. वेक्टर पी क्यू वेक्टर ए, वेक्टर क्यू एस वेक्टर बी आणि वेक्टर पी एस वेक्टर सी. आता हा लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर आहे. आता पहिल्यांदा आपण काय, वेक्टर पी एस वेक्टर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, वेक्टर क्यू एस अनदर वेक्टर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आता these two vectors are adjacent side of the triangle. Vector PQ and vector QS are adjacent side of the triangle taken in order. टेकन इन ऑर्डरचा अर्थ काय आहे बघा, पी क्यू स्टार्ट इथून झाला आहे इथे एंड, आणि पी क्यू जिथे एंड झाला आहे तिथून क्यू एस काय झाला आहे, स्टार्ट झाला आहे. आणि हा शेवटचा वेक्टर आहे. तिसरी साईडला काय म्हणतात, रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर हा स्टार्ट बघा पहिल्या वेक्टरपासून स्टार्ट झाला आहे आणि दुसऱ्या वेक्टरला एंड झाला आहे. आता मी व्याख्या तुम्हाला सांगतो बघा, लक्षात येते का बघा. टू वेक्टर्स पी क्यू अँड क्यू एस, two vectors represented in magnitude and direction by adjacent side of the triangle. Then their resultant vector represented in magnitude and direction by remaining side of the triangle start from first vector and end to last vector.
जर दोन वेक्टर त्रिकोणाच्या संलग्न बाजू असतील टेकन इन ऑर्डर, देन त्यांचा रिझल्टंट हा उरलेली त्रिकोणाची बाजू असतो. आणि तो कसा असतो? पहिल्या वेक्टरपासून सुरुवात करतो आणि दुसऱ्या वेक्टरला संपतो. परत रिपीट करतो. इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय ॲडजसंट साइड ऑफ द ट्रायंगल टेकन इन ऑर्डर, then their resultant vector represented in magnitude and direction by remaining side of the triangle. This is called as law of triangle of vector. वेक्टर ॲडिशनचा तिसरा नियम त्याला आपण काय म्हणतोय? लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर. जे व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू एस हे टेकन इन ऑर्डर घेतलेलं आहे, त्यांचा रिझल्टंट काय झाला? पी एस. म्हणजेच व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी इज इक्वल टू व्हेक्टर सी. आता आपण लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टरच्या दोन महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे बघा मुलांनो, व्हेक्टर अशा प्रकारे केले. व्हेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. व्हेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. व्हेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. आता याचा व्हेक्टर ॲडिशन ऑफ कम्युटेटिव्ह याचा अर्थ काय बघा, मी तुम्हाला इथं सांगतो. व्हेक्टर ॲडिशन ऑफ कम्युटेटिव्ह मीन्स व्हॉट? व्हेक्टर पी प्लस व्हेक्टर क्यू, व्हेक्टर पी प्लस व्हेक्टर क्यू इज इक्वल टू व्हेक्टर क्यू प्लस व्हेक्टर पी. म्हणजे बघा 4 अधिक 5 बरोबर 5 अधिक 4 हे मॅग्निट्यूडसाठी आणि व्हेक्टरसाठी सुद्धा हे लागू होतं. काय? व्हेक्टर पी प्लस व्हेक्टर क्यू इज इक्वल टू व्हेक्टर क्यू प्लस व्हेक्टर पी. यालाच काय म्हणतात? कम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. आता तुम्हाला एक साध्या आपण हे प्रूव्ह करूया कम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. त्यासाठी आता आपण बघा व्हेक्टर पी पहिल्यांदा घेऊया. व्हेक्टर पी हा व्हेक्टर पी आहे. नंतर आपण काय घेऊया? व्हेक्टर क्यू. आता अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर these two vectors are adjacent side of the triangle. यांचा रिझल्टंट आपण बघूया. या दोन्हींचा व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू यांचा रिझल्टंट काय आहे? व्हेक्टर आर. मग आता मला सांगा अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर आपल्याला काय मिळेल? व्हेक्टर आर इज इक्वल टू व्हेक्टर पी प्लस व्हेक्टर क्यू. इक्वेशन नंबर 1 सर्वांच्या लक्षात आलं का? अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू एकाच त्रिकोणाच्या संलग्न बाजू आहेत. मग त्यांचा रिझल्टंट काय असतो? त्रिकोणाची उरलेली बाजू. आत्ताच आपण बघितलं अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ व्हेक्टर. आता बघा जर आपण रचना करायची कन्स्ट्रक्शन काय करायची कन्स्ट्रक्शन, तर याला आपण चौकोनामध्ये रूपांतर करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती चौकोनाच्या समोरासमोरील बाजू काय असतात? एकरूप असतात. मग हे काय होईल? व्हेक्टर क्यू होईल आणि हा काय होईल? व्हेक्टर पी होईल. आता हा हिरवा त्रिकोण बघा आहेत का? व्हेक्टर क्यू आणि व्हेक्टर पी ॲडजसेंट साइड ऑफ द ट्रायंगल. आता ह्याच्यावरून आपल्याला काय येईल? व्हेक्टर आर इज इक्वल टू व्हेक्टर क्यू प्लस व्हेक्टर P. This is equation number 2. From equation 1 and 2, RHS and LHS are the same. Therefore, vector P plus vector Q is equal to vector Q plus vector P. This is law of commutative vector addition is proved. This is known as vector addition is commutative. विद्यार्थ्यांनो आता आपण दुसरी कॅरेक्टर बघणार आहोत. Vector addition is associative. Now we will see the next characteristics of vector addition. That is vector addition is associative. बघा vector addition is associative means what? मी इथे तुम्हाला दाखवतो बघा. Vector in first bracket vector A plus vector B bracket complete plus vector C is equal to
इज इक्वल टू vector A plus in another bracket vector B plus vector C. This is called associative law of vector addition. आता आपण हा प्रूव्ह करूया. हे असं होतं का, वेक्टर ए प्लस बी इन फर्स्ट ब्रॅकेट प्लस सी इज इक्वल टू वेक्टर ए प्लस इन ब्रॅकेट वेक्टर बी प्लस सी. आता आपण दोन वेक्टर काढूया. आपण लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टरचाच इथं उपयोग करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. वेक्टर पी, वेक्टर ए, वेक्टर बी टेकन इन ऑर्डर. आता तुम्हाला माहिती आहे रिझल्टंट वेक्टर काय येणार आहे हां. आता मला सांगा वेक्टर, याला आपण नाव देऊया, या वेक्टर ओ पी, याला काय नाव देऊया, वेक्टर पी क्यू. मग आता मला सांगा ह्या त्रिकोणाकडे बघून सांगा वेक्टर ओ पी प्लस वेक्टर पी क्यू बरोबर काय येणार आहे, वेक्टर ओ क्यू. दिसतंय का. वेक्टर ओ पी किती आहे, वेक्टर ए. वेक्टर पी क्यू किती आहे, वेक्टर बी. आणि वेक्टर ओ क्यू किती हा, वेक्टर आर. वेक्टर आर हे लक्षात आलं. वेक्टर आर किती आला, मग आरची किंमत आपण इथं लिहूया. वेक्टर आरची किंमत किती आली, वेक्टर ए प्लस वेक्टर बी. आलं का सर्वांच्या लक्षात, सर्वांच्या लक्षात आलं का. आता आपण दुसरा ट्रायंगल काढूया. दोन हे घेऊया, वेक्टर क्यू आर. बघा मी हा काढतो, वेक्टर क्यू आर रिप्रेझेंटेड बाय वेक्टर सी. आणि हे मी वेक्टर पी आर जोडतोय, हा वेक्टर पी आर जोडलाय. मग आता हा त्रिकोण बघा तुम्हाला काय दिसतोय, वेक्टर बी म्हणजे बघा वेक्टर पी क्यू, वेक्टर पी क्यू प्लस वेक्टर क्यू आर बरोबर काय येईल, हा रिझल्टंट वेक्टर, वेक्टर पी आर. हां आता वेक्टर पी क्यूची किंमत किती बघा, वेक्टर बी. आणि क्यू आरची किंमत किती आहे, वेक्टर सी. म्हणजे वेक्टर पी आरची किंमत किती आली, वेक्टर बी प्लस सी. आता वेक्टर बी क्यूची इथे बी आपण लिहूया, वेक्टर ओ क्यूची किंमत किती आहे, वेक्टर ए प्लस बी. आता मी पुन्हा आणि कन्स्ट्रक्शन करतोय, ओ आर जोडतोय बघा, ओ आर जोडलेला आहे. आता बघा ट्रायंगल, ट्रायंगल बघायचे आपण ओ क्यू आर. आता मी हा ट्रायंगल दाखवतो बघा तुम्हाला, ओ क्यू आर म्हणजे ओ क्यू आणि क्यू आर ह्या एकाच त्रिकोणाच्या बाजू आहेत. म्हणजे काय होईल अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर, ओ क्यू हा वेक्टर ओ क्यू प्लस हा वेक्टर क्यू आर बरोबर काय येईल, हा वेक्टर आर. कळलं. ओ क्यूची किंमत किती आहे काढली बघा आपण, वेक्टर ए प्लस वेक्टर बी. आणि क्यू आर आपल्याला माहिती आहे वेक्टर सी बरोबर किती आलं, वेक्टर आर. इक्वेशन 1. आता दुसरा ट्रायंगल बघूया आपण मित्रांनो. हा ट्रायंगल बघा आता इथं आपल्याला किंमत आलेली आहे, ही किती किंमत आहे, बी प्लस सी. आपण काढले की वेक्टर पी आर बी प्लस सी. आता हा त्रिकोण बघा ओ पी आर, हा त्रिकोण बघा ओ पी आर. ओ पी आरमुळं काय होईल, वेक्टर ओ पी प्लस वेक्टर पी आर बरोबर काय येईल, वेक्टर ओ आर. ओ पीची किंमत किती आहे, वेक्टर ए. पी आरची किंमत किती आहे, वेक्टर बी प्लस वेक्टर सी. आणि ओ आरची किंमत किती आहे, वेक्टर आर. इक्वेशन नंबर 2. बघा कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड 2 काय मिळतं आपल्याला, ए प्लस बी प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी आहे काय बरोबर आर. आणि सेकंड काय, ए प्लस इनसाइड बी प्लस सी इज इक्वल टू आर. कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड 2 वी गेट
vector A plus B plus C is equal to this. This is vector, shows that vector addition is associative. Thank you for watching my video.